वाटतं खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब. आज तुम्ही बघितलं असं या जिल्ह्यामध्ये जी काही शिवसेना त्या ठिकाणी गेली, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, यांच्या माध्यमातून आज गेली अनेक वर्ष या ठाण्याने पहिली सत्ता ठाण्यामध्ये आम्ही आले आणि त्याचं नेतृत्व धर्मवीर आनंद दिघे साहेब करत होते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने. आणि असं असताना तुम्ही जर बघितलं असेल की आज दिघे साहेबांना जाऊन 24 वर्ष झाली आणि आज सुद्धा लोकांच्या मनामध्ये जे हृदयस्थान जे आहे ते आजही आहे आणि ठाणे जिल्ह्याचं आमचं दैवत आहे. आज जे काय आम्ही या राजकारणामध्ये जे आलेलो आहोत ते सर्व त्यांच्या आशीर्वादामुळेच आलेलो आहे आणि त्यांचे जे काय हे आहेत ते विचार घेऊन आम्ही या ठिकाणी चाललेलं आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, धर्मवीर आनंद दिघे साहेब ही आमची श्रद्धास्थान आहेत. आणि आज दिघे साहेबांना जाऊन सुद्धा 24 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आज प्रत्येक जिल्ह्यात असेल या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये दिघे साहेबांचा आजही फोटो आहे आणि आज आमचं दैवत आहे. तर त्याच दैवताच्या नावावरती अनेक लोक मोठे झाले, मात्र आता कुठे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दबाव तंत्र वापरायला चालू झालं. मला शिवसेनाला जन्म दिलेला आहे ते आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि या अफाट असा सागर आहे आणि या सागरामधले हे अशी जी काही घाण निघून गेलेली आहे त्यामुळे ते काय चिंता करण्याचं कारण नाही. कारण जे काय दिघे साहेबांनी आज जे घडवलेले आहेत कार्यकर्ते घडवलेले आहेत किंवा बाळासाहेबांनी जे कार्यकर्ते घडवलेले आहेत ते आजही आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे आहेत आणि खऱ्या अर्थाने ही जी काही शिवसेना आहे ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही आज या ठिकाणी पुढे चाललो. पुन्हा निवडणुका लागत आहेत, तुमचं पराभवाचं खापर तुम्ही पाहायला गेलं तर ईव्हीएम मशीन असेल आणि त्या दुबार मतदानावरती बोलले का वाटतं येणाऱ्या काळात पुन्हा जैसे ती परिस्थिती आपल्याला मला वाटतं गेल्या लोकसभेला तुम्ही बघितलं असेल 1,61,000 या ठिकाणी दुबार नावं, बोगस नावं ही आम्ही शोधून ज्या दिवशी ही यादी प्रसिद्ध झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कलेक्टर, इलेक्शन कमिशनर, इतर सर्व एजन्सीला दिले होते, परंतु काही त्याचा परिणाम झाला नाही. त्यानंतर विधानसभा झाली, त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आम्ही या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा वाईज जर काढून दिली 1,71,000 एवढी दुबार नावं होती आणि हा फ्रॉड तुमच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. आज तुम्ही बघितलं असेल ही दुबार नावं असतील, त्यानंतर या ठिकाणी जे काही मतदार आहेत, हक्काचे मतदार आहेत, त्यांना त्या यादीमधून वगळण्याचं काम केलेलं आहे आणि जे कोण बोगस त्या ठिकाणी मतदार त्या ठिकाणी नेमलेले आहेत हे सर्व आम्ही ऑब्जेक्शन या ठिकाणी नेमले होते. पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचं बारीक लक्ष आहे. जे अधिकारी या ठिकाणी या यादीमध्ये जर फेरफार करतील तर आम्ही त्यांना सोडणार नाही. शिवसेना स्टाईलने त्या ठिकाणी उत्तर देऊ. मर्जीतले आधी असेल या मर्जीतले निवडणूक अधिकारी मला असं वाटतं आज सत्तेचा गैरवापर गेल्या लोकसभेला पण केला, विधानसभेला सुद्धा केला आणि त्यांना असं वाटलं की महानगरपालिकेवर करतील, परंतु या ठिकाणी सर्वांचं बारीक लक्ष आहे, सर्व पक्षाचं लक्ष आहे आणि यावेळेला आम्ही आमच्या व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. म्हणजे तुम्ही बघा लोकसभेमध्ये 1,61,000 त्या ठिकाणी आम्ही ऑब्जेक्शन नोंदवलं होतं, ते त्यांनी केली नाही. यादी तशी प्रसिद्ध केली. 1,71,000 विधानसभेला केलं होतं, तिथे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं नाही. म्हणजे ही 2 लोकसभा विधानसभा अशी करून ती यादी त्या ठिकाणी बोगस त्या ठिकाणी करण्याचं काम करून केलेलं आहे आणि गैरमार्गाने या ठिकाणी निवडणुका लढलेल्या आहेत हे सिद्ध झालेलं आहे. आणि मला वाटतं ही जनता बघते आणि मला दरवेळेला ही काय चोरी त्यांना पसणार नाही. या ठिकाणी आता लोक त्या ठिकाणी हुशार झालेले. सर, आनंद परांजपेंनी खंत व्यक्त करत नाराजी व्यक्त केली, आयुक्तांवरती खापर फोडले. त्यांनी सांगितले गडकर रंगायतांची कोनशिला जे अनेक लोकांची या लोकांना लाज वाटायला पाहिजे. ज्या बाळासाहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या एका गावदेवीच्या सभेमध्ये नागरिकांना त्यांनी सांगितलं, आश्वासन दिलं आणि आश्वासन दिल्याप्रमाणे त्यावेळेचे नगराध्यक्ष, त्यावेळेचे महापौर या सतीश प्रधान असतील या मंडळीने बाळासाहेबांनी दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळला आणि गडकरी रंगायतांसारखं
त्या ठिकाणी नाट्यगृह उभं केलं, त्यानंतर तुम्ही बघितलं असेल स्टेडियम त्या ठिकाणी उभं केलं. परंतु आज ते पुसण्याचं काम, अशा पाट्या काढून मला वाटतं हे होणार नाही. याला सर्वस्वी जबाबदार आयुक्त आहोत आणि या आयुक्ताला आम्ही सोडणार नाही. काय वाटतं त्या जर बदल झाला नाही त्यामध्ये तर नाही कर आम्ही त्यांना दिले ना, पत्र दिलेलं आहे. बघू आता या 8 दिवसात नाही केलं तर आम्ही आमच्या स्टाईलने करू आम्ही. काय वाटतं? कारण या आयुक्तांना हे अधिकार दिले नाही. तुम्ही प्रशासकीय तुमच्या ह्याच्यामध्ये जर जुन्या लावलेल्या पाट्या कोणाच्या सांगण्यावरून काढत असेल आणि तो पण बाळासाहेबांचा अपमान तुम्ही जर करत असाल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. तर त्याच बाळासाहेबांनी हे महानगरपालिका अरे यांना दिवस दाखवले कोणी? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर धर्मवीर आनंदीके साहेबांनी यांना दाखवले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी. यांचा जन्म झाला असता का? आज तुम्ही कशा पद्धतीने करताय? जनता बघते, पैशाचा माज, सत्तेचा गैरवापर, या पद्धतीने तुम्ही सत्ता आणलीत. पण दरवेळेला काय तुम्ही सक्सेसफुल होणार नाहीत. तर सप्टेंबर महिन्यात आता मेट्रो खुली होणार आहे, वाहतूक कोंडी दूर होणार आहे. अहो ते मेट्रोचे डबे दाखवून तुम्ही किती लोकांना उल्लू बनवणार? आज बघा शहरातून काय वाहतुकी कोंडीची परिस्थिती झालेली आहे. रस्त्यावरती पोलीस दिसत नाहीत, कारण त्या पोलीस यांच्या बंदोबस्ताने कोण भाजी आणायला आणतोय, कोण पियला दिलाय, कोणी प्रवेश केला की त्याला 5 पोलीस देतात. म्हणजे पोलीस दलाचं पण मला आश्चर्य वाटतं. गृहमंत्री आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, यांनी सुद्धा लक्ष घालावं. या ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी झाले. पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही. पोलीसच त्यांच्याकडे नाहीत बंदोबस्ताला. आज होमगार्ड ठाण्याचा संबंध ट्रॅफिक कंट्रोल करतायत. ही परिस्थिती जर आलेली असेल तर मला वाटतं आज ठाण्यातले प्रत्येक नागरिक या गोष्टीवरती आज तुम्ही बघताय. आज इथे ठाण्यात जायचं झालं 1-1.5 तास लागतोय. घोडबंदरला आम्ही ऑब्जेक्शन रेज केलं होतं. सर्व्हिस रोड तुम्ही बंद करताय आणि त्या ह्याच्यामध्ये करताय. आज संबंध एवढी मोठमोठी नवीन ठाणे जे बसलेलं आहे घोडबंदर परिसरामध्ये, आज लाखो नागरिक त्या ठिकाणी जात आहेत. आज एवढ्या सर्व आहेत. मेट्रोच्या गाड्या दाखवून उपयोग काय त्याचं? स्टेशन झालंय का? त्याचं काम पूर्ण झालंय का? फक्त महानगरपालिकेच्या तोंडावर गाजर काढून ते वरती मेट्रोचा एक डबा आणून ठेवला म्हणजे काय झाली का मेट्रो तुमची? हा, कशाला लोकांना तुम्ही हे बनवताय? मला वाटतं आता लोक हुशार झालेले, लोक त्यांना जागा दाखवतात. हेडलाईन न्यूज जाते, पैसे वाढतात. आज तुम्ही बघितलं असेल सर्व कॉन्ट्रॅक्टरच्या ह्याच्यासाठीच सर्व चालू आहे ना. आज जे काय चालू आहे ते कॉन्ट्रॅक्टरच्या ह्याच्यासाठीच चालू आहे. खिसे भरण्यासाठी खड्डे भरले. 3 महिन्यामध्ये खड्डे हे होतात. नवीन घोडबंदरला ती कोणती जर्मन टेक्नॉलॉजी, या US टेक्नॉलॉजी प्रत्येक वेळा वेडे बनवायचे काम करते. पब्लिकच्या खिशातले पैसे घालवतायत. आज तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेची अवस्था अशी करून ठेवलेली आहे की त्या महापालिकेत पैसे नाही झाकण बदलायसाठी. अशी महापालिकेचे किती भ्रष्टाचाराचे हे आहेत, काही पडलेले नाही कोणाला काय. मात्र गणेशोत्सवाच्या पूर्वी सारे खड्डे बुजवला म्हणतात. आणि अहो तिकडे- खड्डे पावसामध्ये खड्डे बुजले जातात का? सांगा मला. कशा तुम्ही झोपला होतात का अगोदर एवढे दिवस? तुम्ही झोपला होतात तुम्ही? आज प्रशासन म्हणून तुमचे काम आहे ते अगोदर खड्डे बुजवायचं काम. तुम्ही आता भर पावसामध्ये करत असेल तर कसं काय होणार सांगा ना मला. ठाणेकरांचं कंबरड नक्की कोण मोडते? एक तर प्रशासन. अहो मी नागरिकांना आवाहन करेल. आज 40-45% मतदान होतं. लोकांनी रस्त्यावर उतरून या ठिकाणी मतदान करा आणि या भ्रष्टाचारांना गाडा, त्या ठिकाणी या गद्दारांना गाडा, असं मी प्रत्येक ठाणेकरांना आवाहन करतो. तर गणेशोत्सव आहे, काय भक्तगणांना आकडे घालणार आणि तिकडे बसेस देखील शिवसेनेने मोठ्या प्रमाणात कोकणात सोडलेले आहेत. वाटतं आता कोकणात सोडलेले अहो त्या बसेस मध्ये पण कोण बसायला तयार नाहीत, अशी परिस्थिती आहे. 3-3 दिवस हायवेवरती बसेस लावून ठेवलेले आहेत. खड्डे एवढे पडलेत की ते लोक जाऊ शकत नाही त्या खड्ड्यात. नियोजन व्यवस्थित झालं नाही का? नगर नियोजन काय पैशाचा माज आहे, दुसरा काय नाही. अनेक बसेस पाठवण्यात ते आले. काय होणार नाही त्याचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.